जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ अनिल चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भुसावळ येथून कार्यकर्ते व समर्थकांसह चौधरी जळगावकडे रवाना झाले। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही समर्थकांची उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी यावलचे नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक कुर्बान शेख, नगरसेवक उल्हास पगारे, नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह विविध भागांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली। माझ्या संपर्कात 400हून अधिक नगरसेवक असून त्यांच्याशी सातत्याने संवाद सुरू आहे। त्यांच्या सहकार्याच्या बळावर ही निवडणूक लढवत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट जळगाव। आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, नेमका कोणत्या पक्षाकडून केलेला आहे? मी उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केलेला आहे आणि मागच्या 15 दिवसापासून कामाची सुरुवात केली आणि सुरुवातीची माझी जी मीटिंग झाली होती भुसावळला, त्या मीटिंगमध्ये 109 नगरसेवक होते आणि एक भक्कम पाठिंबा त्यांनी मला दिल्याबद्दल तेव्हापासून एक तयारी सुरू केली आणि जवळपास या मतदारसंघाचा अर्धा दौरा माझा झाला आणि मी प्रत्येकाच्या भेटी घेतल्या। कमीत कमी 400 नगरसेवकांशी माझा संपर्क आतापर्यंत होऊन गेलेला आहे। गिरीश महाजन म्हणताय की विरोधकांना उमेदवारांना या ठिकाणी खाते उघडता येणार नाही, महायुतीचे 550 संख्याबळ आहे। तुम्ही एक सांगतो तुम्हाला, आम्ही चौधरी परिवार आहे। भुसावळ शहरात आम्ही इलेक्शन लढलो आहे, आमच्या समोर मंत्रीसुद्धा लढलेला आहे आणि काय झालं होतं, आम्ही जिंकलेलो आहे। तर आम्ही असं काही भाऊनी काय म्हटलं, गिरीश भाऊने, तो त्यांचा भाग आहे, पण आम्ही काय आहे आणि एक वेळेस आम्ही मैदानात उतरलो तर आम्ही लढतो। मागच्या वेळेस मी लढलेलो आहे, निखिल खडसे असतील, ईश्वर जैन असतील, आखरीपर्यंत मी फाईट दिलेली आहे। माझं तिकीट उशिरा डिक्लेअर झाल्यामुळे मी मागच्या वेळेस हरलो होतो, म्हणून आता मी अपक्ष आणि माझी मैत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि पक्ष सोडून माझ्या मैत्रीची जीत होणार आहे। विजयाची किती खात्री भाऊ आपल्याला? विजयाची किती खात्री? विजयाची 100% खात्री आहे मला। भाऊ, एकीकडे बघितलं तर तुम्ही प्रहार संघटनेसोबत होतात, आता बच्चू भाऊंनी देखील शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। भाऊंनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, आम्ही भेटलोही होतो, शिंदे साहेबांशी माझी भेटही झाली होती मुंबईला। पण आता भाऊंशी मी चर्चा केली की भाऊ माझी इच्छा आहे आणि मला या नगरसेवकांचा पाठिंबा आहे। एक मी माझा फॉर्म भरला, एक माझ्या सचिन आमचा पुतणे आहे त्यांचाही फॉर्म भरलेला आहे। पण आता जी येणारी आता लढत सुरू होईल 4 तारखेनंतर मेन चालू होईल लढाई आणि जो संपर्क आहे, संपर्काच्या बाबतीत मी सगळ्यांपेक्षा स्ट्रॉंग आहे, मैत्रीच्या बाबतीत मी सर्वांपेक्षा स्ट्रॉंग आहे आणि रिलेशन कसे सांभाळायचे ते माझ्या जिल्ह्यामध्ये मी 40 वर्षापासून करतो आहे। गिरीश भाऊंसोबत तुमची आज भेट झाली, गिरीश भाऊसोबत माझी भेट झाली। गिरीश भाऊने एक स्टाईलने मला म्हटलं की आमच्या विरोधात लढतोय का? म्हटलं हो भाऊ, कारण लढाई असते। शरद ताडे माझा जिवलग मित्र आहे 30 वर्षापासून। नंदू भाऊ एक चांगलाच मनुष्य विचार, पण ग्रामीणमधला आहे, त्याला नॉलेज नाही शहराचं। म्हणजे नंदू भाऊला जर 5 नगरसेवकाचे नाव विचारले तर नंदू भाऊ सांगू शकणार, आता पाठ करेल तर सांगेल नंतर, पण सांगू शकणार नाही। पण मनुष्य चांगलं ग्रामीणमधला आहे। सत्ताधारी आपल्या संपर्कात आहे का? मग नगरसेवक आपल्या संपर्कात आहे का? संपर्कात येतील ना, आता तर माहोल बनेल आणि सेकंड मतात तर मला दोघे बाजूने पडतो, 2 नंबरचं मतदार। कारण सांगतो की रिलेशन असतात आणि हे जे इलेक्शन होतं हे एक वेळेस जगवानी मला वाटतं सेकंड मतावरती जिंकलेलं आहे। असं हे म्हणजे कॅल्क्युलेशन असते सर्व, आणि ज्याचा अभ्यास दांडगा असेल, तो अनुभवी असेल, त्याचं काम इथं होतं। भाऊ किती मता गेले ना आपण विजय मारत खात्री? विजय मी आता किती मताने नाही सांगू शकत, पण मी विजय होणार, कारण आम्ही लढवई आहेत। आम्ही भुसावळ शहरात 2 भाऊ आले होते तेव्हा सुरुवातीला एक कमी वयाचे होतो, तेव्हापासून आम्ही सुरू केलो। आम्ही आमदार झाले, नगराध्यक्ष झाले,
40 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय. आता यांनी तिकीट देताना इतकी मोठी चुकी केली आहे की त्याचा बेनिफिट मला खूप मोठ्या प्रमाणात होणार. काय चुकी केली भाऊ? काय चुकी केली? ग्रामीण भागातल्या माणसाला दिलं ना. नाराजी का भाऊ त्यांच्यामध्ये मग आता त्याच्यामुळे? नाराजी म्हणजे आता ते काही सांगत नाही ना, दाखवून देतात मतदानामध्ये. भाऊ मागच्या वेळी ही निवडणूक बिनविरोध झालेली होती, आता देखील बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून राहणार आहे. मागच्या वेळेस जेव्हा चंदूभाई पाटील होते, ते माझे मित्र होते, त्यांच्यासाठी मागच्या वेळेस मी थांबलो होतो. तेव्हाही माझी इच्छा होती. कमीत कमी 15 वर्षापासून मी भाजपसोबत मी 7 वर्ष होतो. 7 वर्षात जेव्हा माझी वेळ आली तेव्हा माझ्या मित्रालाच दिलं, आणि मित्राला दिल्याबद्दल मी चंदू पटेलचा विरोध करू शकलो नाही. आता लढत करणार आणि तयारी आहे ना. अपक्ष 100च्या आसपास आहे आणि वेगवेगळं सामाजिक समीकरण, त्याचं बेनिफिट मलाच होणार आहे. आणि मला लोक मतदान याच्यासाठी करतील की मला नगरपालिका कळते, आणि नगरपालिकेत त्या नगरसेवकांची सुख दुःख असतील आणि त्यांच्या अडचणी कोण सॉल्व्ह करू शकतो ते त्यांना माहीत आहे. आपल्या विरोधात महायुतीची महाशक्ती आहे, कसं पेलाले आव्हान? पण मी आता अगोदरच सांगितलं की संजय सावकर तो महाशक्तीचेच होते, पण त्यांची मिसेस पडली ना भुसावळमध्ये. काही तसं काही नसतं. ही जे मतदार असतात, मतदार राजे, हे कोणाला आशीर्वाद देतील आणि काय घडेल हे तुम्ही आम्ही कोणीच सांगू शकत. ही निवडणूक पैशाची समजली जाते. पैशाचीच आहे, समजली जाते नाही. हे बिना होतच नाही आहे. आता तुम्ही बघितलं ना, कैलास अप्पा मला कसे इशारे करत होते, आम्ही 2 आहे म्हणे तुमच्याकडे, मजाकमध्ये केलं त्यांनी. पण हे निवडणूक पैशाचीच आहे, बिना पैशाची होत नाही. ठीक आहे. आपण माघार घेणार नाही शेवटपर्यंत. हां आपण ठाम आहे निवडणुकीवर, माघार होणार नाही. बघा, आता संतोष भाऊने आवाज सांगितलं, आम्ही फॉर्म भरला. कारण माझा म्हणजे ते काय म्हणतात, ते गॉड फादर हा संतोष चौधरी. ते आम्ही जोपर्यंत जिवंत आहे त्यांच्याच आशीर्वादाने पुढे आम्ही जातो. आणि त्यांनी हो म्हटलं आणि मी पुढे आलो. आता फॉर्म भरला. आता सर्व जमेल ना, माहोल कसं जमतो. ठीक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.